सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेविका अश्विनी कोळी कांबळे यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समिती पुणे यांनी अवैध ठरवल्यानंतर त्यांचे नगरसेवक पद तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका स्वाती सुरेश पारधी यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। स्वाती पारधी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्या 2018 मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रभाग क्रमांक 20 ब मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागात विविध विकास कामे केल्याचा दावा केला आहे। 2025 आणि 26च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्यानंतर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कोळी कांबळे यांनी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील नसतानाही कथितपणे बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून विजय मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे। अश्विनी कोळी कांबळे यांचे मूळ गाव अजनसोड, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर असून संबंधित परिसर अनुसूचित जमातीच्या मूळ वास्तव क्षेत्रात येत नसल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच त्यांच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांची जात प्रमाणपत्रे यापूर्वीच अवैध ठरल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीवर सुनावणी आणि चौकशी केल्यानंतर जात पडताळणी समिती पुणे यांनी 3 जुलै 2026 रोजी अश्विनी कोळी कांबळे यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा आदेश दिला। तसेच संबंधित जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे निर्देशही दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार अश्विनी कोळी कांबळे यांचे नगरसेवकपद तात्काळ रद्द करण्यात यावे आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र उमेदवाराला न्याय मिळावा अशी मागणी स्वाती पारधी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे महापालिका वर्तुळात राजकीय आणि प्रशासकीय चर्चांना उधाण आले असून आयुक्त या निवेदनावर कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बोगस आदिवासींचं पद रद्द झालंच पाहिजे। बोगस आदिवासींचं पद रद्द झालंच पाहिजे। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या 2025-26च्या निवडणुकीत प्रभाग 20 मध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण पडलं होतं। मात्र अश्विनी कोळी कांबळे मॅडम या आमच्याकडे आल्या होत्या तिकिटासाठी। तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की यांचं कास्ट व्हेरिफिकेशन होत नाही, म्हणून आम्ही त्यांना काय बरोबर घेतलं नाही। मात्र स्वतःला खूप कायदेशीर पंडित समजणाऱ्या आमदारांनी त्यांनी मुलाच्या पॅनलमध्ये घेतलं। कुठल्या गैरमार्गानं हे सगळं पॅनल निवडून आलं। त्यानंतर त्याच समाजातील खऱ्या आदिवासी स्वाती सुरेश पारधीताईंनी अनुसूचित जमाती समिती जी आहे पुण्याला तिथं तक्रार केली होती। त्या संदर्भात 20/2/2026 रोजी मी तक्रार केली होती। त्यावेळेला अनुसूचित जमातीच्या समितीनं गेले 6 महिने व्यवस्थित त्यांची चौकशी करून 20 पानी निकाल 3 तारखेला दिलेला आहे आणि त्यामध्ये अश्विनी कोळी उर्फ कांबळे मॅडम, म्हणजे त्यांचं माहेरचं आडनाव कांबळे, त्यांचं जात प्रमाणपत्र बोगस ठरवलं, रद्द करायचे आदेश दिलेले आहे। त्या संदर्भात माननीय आयुक्तांना पण त्यांनी तसा मेल पाठवलेला आहे। तो मेल पाठवल्यानंतर पोचल्यानंतर लगेच त्यांचं नगरसेवकपद रद्द करणं हे शासनाच्या नियमामध्ये आहे। मात्र मॅडम मसुरीला आहेत, ट्रेनिंगसाठी आहेत, ऑन ड्युटी आहेत, आम्ही समजू शकतो। काल कलेक्टर साहेबांनी त्यांच्याशी ऑनलाईन फोनवर पण बोललेले आहेत। डिजिटल साईनच्या द्वारे ही प्रक्रिया पूर्ण झाली असती। काल रोकडे साहेबांनी आमचं परवा याच्या संदर्भात बोलणं झालं, पण आज तुम्ही महापालिकेत पाहिलं तर रोकडे साहेब नाहीत, अश्विनी पाटील मॅडम नाहीत, कोणीही नाही। आम्हाला एक असा डाऊट आलेला आहे की यांच्या आकांनी यांना कुठं तर स्टे मिळेपर्यंत कुठं त्यांना ट्रिपला वगैरे पाठवलं आहे का मुंबईला पाठवलं आहे का, तर स्टे कोर्टाचे ऑर्डर मिळेपर्यंत ही लोकं सगळी गायबच राहणार आहेत का, खऱ्या आदिवासीला न्याय मिळणार नाही का? झालं ना, आता या मॅडमना आम्ही एवढी लढाई करून खऱ्याचं खरं झालं। आज जात पडताळणी ऑफिसनं आदेश पारित केलेला आहे। दुसऱ्या महापालिकेच्या आयुक्तांनी तुम्ही पाहू शकता, नाशिक असू द्या, विदर्भातले असू द्या, लगेच ते नगरसेवकपद रद्द केलेलं आहे। आज ऑर्डर होऊन 3 तारखेला ऑर्डर झालेली आहे, आज 8 तारीख आहे, 5वा दिवस आहे आज महापालिका अधिनियम पुस्तकात काय म्हणलं जातं की त्या क्षणापासून तुम्ही नगरसेवक पदासाठी अनर्ह आहात, म्हणजे तुम्ही लायक नाही आहेत, तुमचं रद्द करायचं आहे। आणि अधिकार आयुक्त मॅडम नाहीत। आयुक्त मॅडम आज ट्रेनिंगला असल्यानंतर खालच्या अधिकाऱ्यांनी टिप्पणी करून डिजिटल साईन घ्यायचं कालपर्यंत चाललं होतं, पण आज सगळेच गायब झालेले। आज महापालिकेत तुम्ही बघितलं तर एकही अधिकारी नाही। आमचा असा आरोप आहे की हे होईपर्यंत यांना कुठं पाठवलं आहे का, यांना गायब केलं आहे का, यांना इथं येऊ नका म्हणून सांगितलं आहे का? त्यासाठी आज आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी बसून
मूळ आदिवासींना न्याय मिळावा म्हणून आज आम्ही एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसलोय. उद्या आमची आंदोलनाची दिशा यापेक्षा तीव्र असेल. प्रभाग क्रमांक 20 मध्ये अश्विनी विनोद कोळी, अश्विनी दत्तात्रय कांबळे ह्या अनुसूचित जमातीकडनं उपगटातून उभ्या राहिल्या होत्या. खरं त्या अनुसूचित जमातीच्या नसल्याने आज जात पडताळ विभागाला मी प्रयत्न केले. 5-6 महिने त्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द झालेली आहे आणि त्यांनी ईमेल पण पाठवले, महानगरपालिकेला पत्र पण दिले, मला पण दिले, त्यांना पण दिले. तसं पाहिलं तर सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी आदिवासी समाजच नाही आहे आमचा. तरी पण वस्तुस्थिती अशी आहे की ह्या पश्चिम महाराष्ट्रात आदिवासी समाज नाही आहे. तरी पण यांना जबरदस्तीने त्यांना हे की आमदार साहेबांना माहीत होतं की ह्या त्या कॅटेगरीच्या नाहीत, तरी पण त्यांना पक्षात घेऊन तिकीट दिली आणि निवडून आणलं. मग आमच्यावर खऱ्या आदिवासीवर अन्याय झाला आहे. ह्या बोगस त्यांनी सगळी कागदपत्र जोडून जातपातळीला दिलं. त्यांनी ऑलरेडी रद्द केलेलं आहे. आज आम्ही न्याय मागायला आले महानगरपालिकेला. 4-5 दिवस झालं पत्र येऊन आज त्याच्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही त्या पत्रावर. मग आमचं आदिवासीचा हक्क छेनायचा त्यांचा प्रयत्न आहे का वंचित ठेवायचे त्यांना, हे महापालिकेला विचारायचं.